भात हे कोकणातलं मुख्य पीक, पण गेल्या अनेक वर्षांपासून भात शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्यानं भाताची शेती परवडत नाहीये, हे वास्तव आहे। पण शेत पडून कसं ठेवायचं या विवंचनेमुळे अनेक शेतकरी भाताची लागवड करतात। पण सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक तंत्राचा अवलंब केल्यास भात शेतीचा तोटा नक्कीच कमी करता येईल, असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या असलदे गावच्या विनोद तांबेंचा अनुभव आहे। आज आपण त्यांच्या नैसर्गिक भात शेती तंत्राची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहोत। कोकणात फळ शेतीबरोबर हजारो हेक्टरवर भात हे मुख्य पीक घेतलं जातं। गेल्या अनेक वर्षांपासून भात शेतीमध्ये अनेक संशोधनं झाली खरी, पण हे तंत्र कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी नेहमीच खर्चिक आणि न परवडणारं ठरलंय। ही गोष्ट कोणीच नाकारत नाही, पण मग शेती पडून ठेवण्यापेक्षा घरगुती खाण्यापुरता भात पिकवू या मानसिकतेतून कोकणात भात शेती केली जाते। पण भात शेतीच्या वाढत्या खर्चावर आणि हवामान बदलाच्या संकटातून तरणाऱ्या भात शेतीच्या शोधात आज अनेक शेतकरी आहेत। असाच शोध कणकवली तालुक्यातल्या असलदे गावच्या विनोद तांबेंनी घेतला आणि त्यांना सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्राची माहिती मिळाली। गेल्या 3 वर्षांपासून त्यांनी आपल्या शेतात रासायनिक खतांचा आणि कीडनाशकांचा वापर बंद करून जीवामृत, घनजीवामृत आणि दशपर्णी अर्क तसंच आंतरपिकांच्या माध्यमातून भात शेती कसायला सुरुवात केली आहे। मी गेली 3 वर्ष जे नैसर्गिक शेतीचं पाळेकर सरांचं जे तंत्र आहे ते मी गेली 3 वर्ष करतोय आणि त्याच्यामध्ये मला असं जाणून आलं की ही शेती जर लोकांनी पण आणि अवलंबली तर ह्याच्यामध्ये आधी खर्च कमी आहे। बाहेरून काही न टाकता शून्य खर्चाची शेती म्हणजे निसर्ग शेती। थोडक्यामध्ये बाहेरून कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा काही न घालता ही शेती करता येते, जीवामृत आणि घनजीवामृताच्या आधारावरती। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते शून्य खर्चाची आहे। तसेच अवकाळी पाऊस, अतिवृष्टी किंवा निसर्गात होणारे बदल आहेत त्याच्यामुळे ह्या शेतीवरचा फारसा दुष्परिणाम होत नाही, म्हणून मी ही शेतीकडे वळलो। भात शेती जर आम्हाला घ्यायची असेल तर भात शेतीपूर्वी आम्ही द्विदल पीक घेतो, म्हणजे भुईमुग घेतो, यावर भुईमुग घेतो, त्याच्यानंतर चवळी वगैरे कोळी ही पिकं घेतो आणि ती पिकं काढून झाल्याच्या नंतर आम्ही भात शेती करतो। म्हणजे द्विदल जी पिकं आहेत ती एकदल पिकाला नत्राचा पुरवठा किंवा अन्नद्रव्यांचा पुरवठा करून देतात, त्यामुळे पहिलं आम्ही द्विदल हे घेतो। त्याच्यानंतर भात शेती करत असताना नांगरणी करत असताना सुरुवातीला आम्ही घनजीवामृत एकरी 200 ते 400 किलोपर्यंत घनजीवामृत टाकतो आणि एकरी 200 लिटर जीवामृत टाकतो आणि पेरणीनंतर एक 8 दिवसांनी एक जीवामृताचा डोस देतो। भात शेती करायच्या शेतात पहिल्या पावसानंतर द्विदल वर्गीय कडधान्याची पेरणी केली जाते। हे उगवून आलेलं पीक भात पुनर्लागवडीवेळी चिखलणीमध्ये गाडलं जातं, तर भाताच्या रोपवाटिकेमध्ये एकरी 40 किलो घनजीवामृत आणि 40 लिटर जीवामृत दिलं जातं। 20 गुंठ्यात लागवडीसाठी तांबे यांनी 7 किलो संकरित बियाण्याचा वापर केलाय। ही निसर्ग शेती जी आहे ती निसर्गाला धरूनच असल्यामुळे किंवा प्राचीन काळापासून किंवा पूर्वी हा पारंपरिक शेती जी आपण करत होतो ही निसर्गाला धरूनच करत होतो। पण आता काय झालेलं आहे, ह्या ज्या गेल्या हरित क्रांती आल्यापासून गेले 40 ते 50 वर्षामध्ये अति रासायनिक खतांचा वापर, तणनाशकांचा वापर, कीटकनाशकांचा वापर, तसेच संकरित बी बियाणांचा वापर, याच्यामुळे आज जमिनीमधला जो पोषण, जमिनीमध्ये जे सुपीकता होती ती जवळजवळ ह्युमस होता तो नष्ट होत चाललेला आहे। त्यामुळे जमिनीची ताकदही कमी होत चाललेली आहे। त्यामुळे आज निसर्गामध्ये जे होणारे बदल आहेत ते निसर्ग शेती त्याला प्रतिकार करू शकते, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी ही शेती अवलंबली पाहिजे। या शेतीमुळे जीव, जमीन, पाणी, पर्यावरण हा जो काही निसर्गाचा भाग आहे त्याला कुठल्याही हानी पोहोचत नाहीत, म्हणून ह्या निसर्ग शेतीचा सर्व शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे। हवामान बदलाच्या संकटामुळे हल्ली कोणत्याच ऋतुमानामध्ये सातत्य राहिलेलं नाहीये, त्याचा भात शेतीला देखील फटका बसतोय। रासायनिक निविष्ठांचा वापर न केल्यानं भात पीक पाण्याचा ताण इतर शेतातल्या पिकांपेक्षा जास्त काळ सहन करू शकत असल्याचा तांबेंचा अनुभव आहे। 2 वर्ष आम्ही विनोद तांबे यांना बघतोय, ते आमचे मित्रच आहेत आणि त्यांनी आम्हाला खास बोलून सांगितलं आणि ज्यावेळी आम्ही पाहणी केली त्यावेळी असं लक्षात आलं की जे आम्ही रेग्युलर पद्धतीने जी शेती करतो त्यापेक्षा यांचं पीक मोठ्या पावसामध्ये सुद्धा आणि ज्यावेळी पाऊस कमी होता त्यावेळी कमी पाण्यामध्ये सुद्धा यांचं पीक जोमाने आलं आणि आमच्यापेक्षा काही पटीने यांना उत्पन्न मिळते। हे पाहून मग आम्ही सुद्धा असं ठरवलं की आमच्या शेतामध्ये सुद्धा या नैसर्गिक
खतांचा वापर करून ज्या प्रकारे ते करतात, नैसर्गिक शेती करायची, जी आम्ही आंब्यासाठी सुद्धा करणार आहोत आणि भात शेतीमध्ये सुद्धा. पारंपरिक शेती करत होतो, पण गेल्या वर्षीपासून आता आम्ही आमचा भाऊ विनोद तांबे यांनी जी अगोदर नैसर्गिक शेती करतोय त्या शेतीत आणि आमच्या अगोदरच्या शेतीत जमीन असण्याचा फरक आहे. अगोदर शेती आम्ही पारंपरिक शेती करत होतो, ती पारंपरिक शेतीत उत्पन्न जास्त मिळत नव्हतं, पण आणि आता ही नैसर्गिक शेती करतो त्यात उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळते आणि कमी खर्चात आहे. आणि तसं म्हटलं तर आणि अवकाळी पाऊस असतो, त्याच्यामुळे त्याचं शेतीचं नुकसान होत नाही, चांगल्या प्रकारे पीक मिळते. विनोद यांच्या नैसर्गिक भात शेतीमध्ये उत्पादन खर्चात एकरी जेमतेम 4 ते 5 हजार रुपयांची बचत होतीये. पण त्यांच्या पिकाच्या उत्पादकतेत मात्र जवळपास दुपटीनं वाढ साधण्यात त्यांना यश आलंय. सुरुवातीला ते 20 गुंठ्यात 13 पोती उत्पादन घेत होते, पण गेल्या वर्षी म्हणजेच नैसर्गिक शेतीच्या दुसऱ्या हंगामात त्यांना 20 गुंठ्यात 25 पोती भाताचं उत्पादन घेता आलंय. कोकणामध्ये मी बघितलं तर मुळात फारच कमी, म्हणजे अत्यंत हाताच्या बोटावरती मोजण्या एवढी काही ठराविकच लोक करतात. त्यामुळे माझं असं शेतकऱ्यांना आव्हान आहे की ही शेती जी आहे निसर्ग शेती ही समजून घ्यावी आणि विश्वास ठेवून ही शेती आपण केली पाहिजे. शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने ही शेती फायदेशीर आहे. लोकांना आज विषमुक्त अन्न लागतं आहे आणि विषमुक्त अन्न हे जगभरामध्ये त्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे मी ह्या शेतीकडे वळलेलो आहे आणि मी लोकांनाही ह्या शेतीकडे वळावं यासाठी मार्गदर्शन करतो. भात पिकाला संपूर्ण 120 दिवसात तांबे 3 वेळा जीवामृत देतात. रोपवाटिका अवस्था, भात लावणी वेळी आणि भाताचे दाणे भरण्याच्या अवस्थेत ते एकरी 200 लिटर प्रमाणे जीवामृत देतात. तर दाणे भरण्याच्या अवस्थेत पाऊस थांबल्यानंतर दशपर्णी अर्काची फवारणी करतात. तर भात लागवडीनंतर 8 ते 10 दिवसात तुरीची आंतरपीक म्हणून लागवड करतात. या सगळ्या गोष्टींमुळे आज रसायनमुक्त भात पीक घेणं तांबे यांना शक्य झालंय. भात पिकाचा वाढता उत्पादन खर्च आणि पर्यावरणाच्या बदलातून पीक वाचवायचं असेल तर कोकणातही नैसर्गिक तंत्राचाच वापर तांबेंना फायद्याचा वाटतोय. दीपक भागवत, साम टीव्ही, सिंधुदुर्ग.